श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, उद्या आहे रविवार 18 जानेवारी 2026. तर ह्या नवीन वर्षातली पहिली दर्श अमावस्या आहे. या दर्श अमावस्येला आपण मौन अमावस्या किंवा मौनी अमावस्या असं सुद्धा म्हणतो. तर नावातच मौन आहे. मौन म्हणजे काय? शांतता. तर ह्या मौनी अमावस्येचं निमित्त साधून आपल्याला कुठल्या सेवा करावयाच्या आहेत, दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तर मैत्रिणींनो, मौनी अमावस्या म्हणजे काय? तर मौन अमावस्या या दिवशी आपल्याला मौन राहायचं आहे. तर कशासाठी? जे काही आपण वर्षभरामध्ये जे काही आपले वाचा दोष झालेले आहेत ते वाचा दोष जाण्यासाठी या दिवशी आपल्याला स्वतःला मौन ठेवायचं आहे. मौन ठेवायचं म्हणजे दिवसभर आपण मुक होऊन राहायचं नाही. तर मौन याचा अर्थ की आपण म्हणजे नकळतपणे किंवा कळतपणे काही वेळेस वाचा दोष आपल्याकडून घडून जातात. काही वेळेस समोरचा एवढा आपल्याला प्रवृत्त करतो की आपण काहीतरी उलट सुलट बोलून जातो. ते आपण अनावधानाने जरी बोललेले असले तरी सुद्धा ते वाचा दोष आपल्याला लागतात. की बऱ्याच वेळेस अजाणतेपणे सुद्धा आपण कुणाला काहीतरी बोलतो आणि त्याचं मन दुखावलं जातं. तर ते मन दुखावल्यामुळं ते सुद्धा दोष आपल्याला लागतो. कारण आपण आपल्या वाणीतून जे शब्द बोलले ते कुणाच्या तरी मनाला लागते आणि ते मन दुखावलं जातं. तर त्याचं सुद्धा पातक आपल्याला लागतं. तर हे पाप आपलं दूर करण्यासाठी किंवा हे पाप आपलं नष्ट करण्यासाठी जे वाचा दोष झालेले आहेत ते वाचा दोष आपल्याला नष्ट करण्यासाठी या दिवशी आपल्याला स्वतःला मौन ठेवायचं आहे. शक्यतोपर्यंत तुम्ही दिवसभर मौन पाळलं तरी चालतं. घरामध्ये लहान लेकरं वगैरे असतात आणि आपण असे नियम काही पाळू शकत नाही. पण बरेचसे साधू संत जे असतात तर ते या दिवशी पूर्णतः दिवसभराचं मौन पाळत असतात. तर आपल्याला तेवढं जरी नाही जमलं तरी सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं मौन बाळगायचं आहे. तर हे झालं म्हणजे आपले वाचा दोष जाण्यासाठी. म्हणजे कमीत कमी ह्या अमावस्येच्या दिवशी तरी आपल्याकडनं कुठलेही वाचा दोष घडू नये यासाठी आपण मौन पाळायचं आहे. तर ह्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्यात किंवा कुठलं दान धर्म करायचे. कारण पौष महिना हा सूर्यदेवतेसाठी समर्पित असा आहे. पण तुम्ही पौष महिना पूर्ण किंवा तुम्ही एरवी कधीच सूर्याला अर्घ्य देत नसाल तर या दिवशी मात्र आपल्याला सूर्याला अर्घ्य आवर्जून द्यायचंय. त्यासोबतच या दिवसाचं निमित्त साधून आपल्याला पितरांची सेवा करायची. आता बरेच जण असं म्हणतात की पितरांची सेवा किंवा पितृदोष असणं म्हणजे मेलेल्या व्यक्तींचा आपल्याला त्रास होतो का? त्रास होतो नाही होतो तो झाला वेगळा भाग. परंतु पितरांच्या निमित्ताने आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. पितरांच्या निमित्तानं आपण काही दान करायचं आहे. कारण धावपळीच्या युगामध्ये आपल्याकडं दानधर्म ह्या गोष्टी आपल्याकडून घडत नाहीत. तर काही दिवसांचं औचित्य साधून कुणाच्या तरी नावाने आपण आपल्या हातून दान केलं तर दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. मग ते दान कशाचं? तुम्ही अन्नदान करा, तुम्ही वस्त्रदान करा, तुम्ही कुठल्याही गरजू व्यक्तीला त्याला ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीचं दान केलं तर निश्चितच आपल्या या देहाला सुद्धा त्याचे खूप सारे फायदे होतात. कारण 83 कोटी योनी फिरून आपण आपल्याला मनुष्याचा जन्म भेटलाय. तर हा जन्म निश्चितच सार्थकी लागतो. मग भलं तुम्ही पितरांसाठी म्हणून करा किंवा तुमच्या जीवासाठी म्हणून करा. पण या सेवा आपल्याकडं म्हणजे घडाव्यात एवढंच यामागचं उद्दिष्ट असावं. मला तरी असं वाटतं की यामागचं उद्दिष्ट हेच असावं की आपण जे 84 योनी फिरून आलेलो आहोत, आपल्याला जो मनुष्य देह भेटलेला आहे तर त्या देहाचं सार्थक व्हावं या जन्मामध्ये. कारण असं म्हणतात की म्हणजे एवढ्या योनी फिरून आल्यानंतर फक्त देवानी बुद्धी ही फक्त माणसाला दिलेली आहे. तर त्या बुद्धीचा वापर करून आपण ह्या जन्माचं सार्थक करावं. तर ते सार्थक करताना मग तुम्ही पितरांच्या नावाने समर्पित काही गोष्टी करा किंवा पितरांचं निमित्त साधून दान करा किंवा पितरांची सेवा करा. पितरांच्या सेवेचं कारण सांगून आपण सेवेत राहणं ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. तर चला तर ह्या दिवशी आपल्याला काय काय करायचंय तर ते पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जे आपण स्नानाचं पाणी घेतलेलं काढलेलं असतं तर त्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य टाकायचंय. पंचगव्य म्हणजे काय या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो आवर्जून तुम्ही पाहून घ्या. तर गायीपासून जे 5 पदार्थ भेटतात त्यापासून पंचगव्य तयार केलं जातं. तर ते तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळतं. तर 5 रुपये त्याची किंमत आहे. तर त्याची मुठभर का होईना ते पंचगव्य आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. आणि पंचगव्य जर नसेल तर थोडंसं जाडं मीठ आणि हळद तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता आणि थोडंसं गोमूत्र हे जरी टाकलं तरी सुद्धा
उत्तम म्हणायला काहीच हरकत नाही, कारण काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अध्यात्मासोबत यामागे शास्त्रीय कारणं सुद्धा आहेत, ती काही आता आपण पाहणार नाही. परंतु या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवून आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात. फक्त अंधश्रद्धा नाही, तर त्यामागे शास्त्र दडलेलं आहे, म्हणून या गोष्टी आपल्याला करावयाच्या आहेत. हे सगळं साहित्य आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकून स्वच्छ स्नान करून घ्यायचे आणि स्नान झाल्यानंतर मग आपल्याला म्हणजे आपण झाडलोट करतो आणि झाडलोट केल्यानंतर आपल्या उंबरवठ्याचं आपल्याला पूजन करून घ्यायचंय. तर उंबरवठ्याचं पूजन कसं करायचं, तर आपल्याला गोमूत्रामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्या हळदीचं लेपन आपल्याला अमावस्येच्या दिवशी करून घ्यायची आहे. कारण अमावस्येच्या दिवशी असं म्हणतात, बरेच जण अमावस्या अशुभ आहे असं म्हणतात, परंतु असं काही नसतं. उजडलेला प्रत्येक दिवस हा शुभ असतो, फक्त तो आपण कसा सत्कारणी लावतो त्यावरती ते अवलंबून असतं. परंतु एक नकारात्मकता वातावरणात पसरलेली असते, कारण असं म्हणतात की जिथं प्रकाशाचं सानिध्य असतं, जिथं प्रकाश असतो तिथं थोडीशी सकारात्मकता असते आणि जिथं अंधकार असतो तर त्या ठिकाणी थोडंसं नकारात्मकता जाणवते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपल्याला प्रकाश, चंद्र नसल्या कारणानं प्रकाश नसतो, त्यामुळं ह्या दिवशी म्हणजे नकारात्मकता वातावरणात पसरलेली असते. तर ती नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करू नये त्यासाठी म्हणजे आपण स्नान करताना पंचगव्य, हळद, मीठ, गोमूत्र हे सगळं टाकून आपण स्नान केलं आणि आपल्या शरीरातली नकारात्मकता काढली, त्याचसोबत आपल्याला आपल्या घरातली सुद्धा नकारात्मकता काढायची आहे. तर ह्या दिवशी आपल्याला आपल्या घरातली सगळी जाळी जळमट जी आहे ती सगळी काढून टाकायची, घर स्वच्छ करून घ्यायचे आणि घराची लादी पुसून घेताना त्यामध्ये सुद्धा आपल्याला हळद आणि मीठ आणि गोमूत्र हे तिन्ही टाकून आपल्याला घराची लादी पुसून घ्यायची, जेणेकरून घरातल्या सूक्ष्म जंतूंचा प्रादुर्भाव दूर झाला पाहिजे. म्हणजे नकारात्मकता निश्चितच आपल्या घरातली जाईल. आणि मग उंबरवठ्याचं पण आपलं हळदीचं लेपन वगैरे करून घ्यायचंय आणि त्यानंतर मग आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचंय. त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचंय, कारण सकाळी लवकरच आपली ही कामं झाली पाहिजे, कारण नंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचंय. तर सूर्याला अर्घ्य देताना आपण एरवी त्याच्या पाण्यामध्ये, तांब्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकतो, पण आज आपल्याला पितरांची सुद्धा सेवा घडायला हवी, त्यामुळे सूर्याला अर्घ्य देताना त्या तांब्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते पाणी आपल्याला सूर्याला समर्पित करायचं आहे. त्यानंतर मग आपलं देवघर आपण पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे. सूर्याला अर्घ्य देऊन मग आपलं देवघर, कारण दररोज देवघर स्वच्छ म्हणजे आपण जिथं देव ठेवतो ती जागा स्वच्छ करतो, परंतु मागून पुढून काही जाळी जळमट झालेली असतात, तर दररोज कोणालाही शक्य नसतं, मला सुद्धा शक्य नाही. त्यामुळं ही सगळी स्वच्छता ह्या मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायची आहे. आणि मग देवघर स्वच्छ करून देवाला स्नान वगैरे घालून मग आपल्या हातामध्ये थोड्याशा पिवळ्या मोहरी घ्यायच्यात. मग ही सेवा तुम्ही सकाळी केली तरी चालते किंवा संध्याकाळी केली तरीही चालते. तर आणि सकाळी शक्य असेल तर निश्चितच तुम्ही सकाळी करून घ्या. तर पिवळ्या मोहरी हातात घ्यायच्यात आणि आपल्याला 11 वेळेस कालभैरव अष्टकम म्हणून घ्यायचे, जेणेकरून आपल्या घरातली सगळी नकारात्मकता बाहेर जाईल. कारण मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची आणि शंभूची सेवा मोठ्या प्रमाणात करायची असते. त्यामुळे आपल्याला म्हणजे हातामध्ये पिवळ्या मोहरी घेऊन कालभैरव अष्टक 11 वेळेस तुम्ही पठण करू शकता आणि त्यावरती लगेच तुम्ही वल्गा सुक्त सुद्धा म्हणू शकता. या सेवा करून त्या ज्या मोहरी आहेत त्या सगळ्या घरामध्ये आपल्याला थोड्या थोड्या स्प्रेड करायच्यात, म्हणजे प्रत्येक कोपऱ्यामध्ये 2-2, 4-4 दाणे ते टाकायचे, जेणेकरून जी कोपऱ्यातली नकारात्मकता आहे, जी घरातली नकारात्मकता आहे ती बाहेर जाईल आणि निश्चितच बाहेरची नकारात्मकता सुद्धा घरात प्रवेश करणार नाही आणि एक सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होईल. त्यासोबतच या दिवशी आपल्याला पितरांची सुद्धा सेवा करायची आहे. तर पितरांची सेवा काय करायची, तर पितरांसाठी एक समर्पित आपल्याला दिवा लावायचा आहे. तो दक्षिण दिशेला मुख करून त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि पितरांना समर्पित करायचंय. भगवद्गीतेमध्ये असं सांगितलेलं आहे की जी व्यक्ती पितरांची सेवा करते ती पितरांना प्राप्त होते. मग त्यामुळं बरेच जण एकदा पितरांचं म्हणजे दिवस संपले की नंतर काही करत नसतात, परंतु एक म्हणजे तुम्हाला हा भाव जर तुमच्या मनात असेल की भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की पितरांची सेवा करायची नाही तर आपण पितरांना प्राप्त होऊ, असं जर तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही पितरांना प्राप्त होण्यासाठी किंवा पितरांची सेवा म्हणून ही करू नका, तर एक ऋण व्यक्त करण्यासाठी, कारण त्यांच्या वंशकुळावळीमध्ये आपण जन्माला आलोत, त्यांचं नाव आपल्याला लागलेलं आहे, हा भाव मनात ठेवून एक ऋण व्यक्त करण्यासाठी तुम्ही आवर्जून दिवा लावू शकता. कारण कसं मनात शंका असतील तर कुठलेही विधी, कुठलीही सेवा काही करून काही फायदा नसते. त्याच्यामुळं एक सकारात्मक दृष्टिकोनातून आपण त्या गोष्टीकडे पाहायचं की जेणेकरून त्याचे खरंच आपल्याला फलप्राप्ती ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. मग तुम्ही या दिवशी पितरांच्या नावाने तुम्ही दानधर्म करू शकता. मग आता पितरांच्या नावाने जरी दानधर्म केलं तरी ज्या देहाच्या हातून ते दानधर्म होतं तर निश्चितच त्या देहाला सुद्धा त्याचे काही जे फायदे असतात ते निश्चितच त्या देहाला सुद्धा प्राप्त होतात. भला आपण
पितरांच्या नावाने अन्नदान करू. मग तुम्ही अन्नदान काही करा, तुम्ही वस्त्रदान करा, तुम्ही असं म्हणतात की पितरांच्या स्मरणार्थ आपण घोंगडी दान करायचं असते, चप्पल दान करायचं असते. म्हणजेच काय, गरजूंना जे गरज आहे ते दान करायचंय. कारण पात्र पाहून दान करायचं असतं. दानाला सुद्धा महत्व जरी असलं तरी ते समोर कुठल्या लोकांना पण ते दान करायला या गोष्टीला सुद्धा महत्व आहे. त्यामुळे गरजवंतांनाच आपण हे दान करायचंय, जेणेकरून त्याची फलप्राप्ती आपल्याला चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ शकते. तर तुम्ही मग यथापरी म्हणजे तुम्हाला जे शक्य आहे ते दान तुम्ही या दिवशी करू शकता. त्यासोबतच आपल्याला हिरण्य दान करायचं आहे. तर आता हिरण्य दान हे आपल्याला ब्राह्मण कुळातल्याच व्यक्तीला करायचं आहे. आता काही जण म्हणतील की ब्राह्मणांना कशाला दान करायचंय, तर आम्ही कुणालाही गरजवंताला दान करतो. परंतु हिरण्य दानाचं म्हणजे पात्र हे ब्राह्मणांसाठीच आहे. त्याच्यामुळं एखाद्या ब्राह्मण व्यक्तीला तुम्ही कोरडा शिदा देऊ शकता, वस्त्रदान करू शकता किंवा काही दक्षिणा देऊ शकता. आपल्या परीने जे काही होईल ते आपल्याला, परंतु व्यक्ती हा समोरचा म्हणजे ज्याला दान द्यायला तो ब्राह्मण असायला हवा. तर यथाशक्ती तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही त्यांना दान देऊ शकता. किंवा ह्यासोबतच म्हणजे हिरण्य दानच नाही तर तुम्ही कुठलंही कुणालाही दान, म्हणजे आता गरजवंतांना दान देणं तर अतिउत्तम म्हणल्या जाते. तर तुम्ही या दिवशी गरजवंताला सुद्धा दान देऊ शकता. मग तुम्ही तेल दान करा, शिदा दान करा, काय तुम्हाला वस्त्र दान करा, जे काही तुम्हाला शक्य आहे त्या गोष्टी तुम्ही दान करू शकता. मग आता संध्याकाळी आपल्याला काय करायचंय, तर संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा सेवा करायची आहे. तर पिंपळाच्या झाडाला सुद्धा जसं आपण पितरांना समर्पित एक दिवा लावलेला आहे तसाच एक दिवा, त्यामध्ये सुद्धा थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला पिंपळाच्या झाडाचं पूजन करून घ्यायचं आहे. कारण असं म्हणतात की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू तर असतातच, परंतु अमावस्येच्या दिवशी आपले पित्र सुद्धा तिथं आलेले असतात. त्याच्यामुळं तो दिवा आपल्याला भगवान विष्णूंना समर्पित करायचा आहे आणि आपल्या पितरांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून विनंती करायची आहे. अमावस्येच्या दिवशी जेव्हा आपण पिंपळाच्या झाडाची किंवा पिंपळ वृक्षाची जेव्हा सेवा करतो तर असं म्हणतात की आपल्या पितरांना सद्गती प्राप्त होते. तर आपल्या पितरांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आवर्जून ह्या दिवशी एक पिंपळ वृक्षाला दिवा लावायचा आहे. आणि फक्त या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही. एरवी आपण कधीही सेवा करताना किंवा लक्ष्मी प्राप्तीची सेवा करताना आपण पिंपळ वृक्षाची पूजा करत असतो, पण त्यावेळेस आपण झाडाला हात लावू शकतो. परंतु अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला वृक्षाला हात लावायचा नाही आणि दुरूनच दिवा ठेवून झाडाखाली बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे मग तुम्ही एक माळ जप करा, 11 वेळेस करा, 21 वेळेस करा, तुम्हाला जेवढं शक्य झालं तेवढं तुम्ही तिथं जप करा. निश्चितच भगवान विष्णू तुमच्या पितरांना सद्गती प्राप्त करतील. आणि त्यामुळं म्हणजे बऱ्याच जणांना खूप पितृदोष सांगितले जातात, तर निश्चितच ते तुमचे टळू शकतात. आणि मी तुम्हाला हेही सांगितलेलं आहे, तुम्ही पितरांची सेवा म्हणून नाही तर फक्त तुमच्या जीवासाठी, तुमच्या या देहासाठी तुम्हाला सेवा करायच्यात की जेणेकरून या देहाला तुमच्या फायदे होतील, मनुष्य जन्माचं तुमचं सार्थक होईल म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्यात. एवढं डोक्यामध्ये ठेवायचंय आणि आपल्याला सगळ्या सेवा करायच्यात. मग भाव तुमचा म्हणजे शुद्ध भाव असायला हवा. कारण तुम्हाला पितरांची सेवा करायची नाही निश्चित तुम्ही नका करू, पण ज्या गोष्टी आपल्याला सेवेत सांगितलेल्या आहेत, पिंपळ वृक्षाची सेवा केली तर पितरांना सद्गती प्राप्त होते. पण तुम्ही जर तुमच्यासाठी म्हणून ही सेवा केली तर निश्चितच एक तर त्यांनाही सद्गती प्राप्त होते आणि म्हणजे अनावधानाने का होईना म्हणजे तुमच्याकडून ती त्यांच्यासाठी सेवा सुद्धा घडते आणि तुम्हाला पण एक आत्मिक समाधान भेटतं की मी पितरांसाठी नाही तर ती माझ्यासाठी सेवा केलेली आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टींनी जरी विचार केला, तुमच्या एक प्राथमिक उद्देश तुम्ही स्वतःला जरी ठेवलं तरी सुद्धा ती तुमच्याकडून सेवा घडायली तर निश्चितच ती पितरांसाठी म्हणून आपोआपच घडल्या जाते. त्यामुळं आवर्जून ह्या सेवा तुम्ही करा. त्यासोबतच या दिवशी आपल्याला परान्न घ्यायचं नाही. म्हणजे ह्या सगळ्या सेवा करताय आणि परान्न घेताय तर त्याला अर्थ नाही. त्यामुळं कुणाचं पाणी सुद्धा या दिवशी आपण प्यायचं नाही किंवा अन्न सुद्धा खायचं नसतं. कारण जे आपण महिनाभर ज्या काही सेवा केलेल्या आहेत त्या सेवेचं पुण्यफळ हे त्या व्यक्तीला जातं. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी, कुठल्याही अमावस्येच्या दिवशी आपण परान्न घ्यायचं नसतं. परंतु मौनी अमावस्या ही खूप महत्वाची अमावस्या मानली जाते. तर ह्या दिवशी मात्र आवर्जून कुणाचं पाणी, कुणाचं अन्न आपण घ्यायचं नाही. हे साधे सोपे नियम आहेत. आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये मद्यपान होणार नाही किंवा मांसाहार होणार नाही या गोष्टीची सुद्धा स्त्रियांनी काळजी घ्यायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचे काही नियम पाळून आपल्याला दानधर्म करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला काही सेवा सुद्धा करायची आहे. जसं की कालभैरव अष्टक शिवाची सेवा आहे,
त्यासोबतच भगवान विष्णूंची सेवा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मग तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली करू शकता किंवा तुम्ही विष्णू गायत्री मंत्राचं पठण करू शकता. आणि ते काहीच शक्य झालं नाही तर निश्चितच तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालतो. आणि असं म्हणतात की आता शिवाची सेवा करायची तर आपण कालभैरवाष्टकाचं पठण करतोय. कालभैरव म्हणजेच काय तर भगवान शंकरांचंच ते रूप आहे. त्यामुळं ही सेवा आपली त्यांच्या स्वरूपामध्ये आपल्याकडून ही सेवा आपली घडणारच आहे. पण तुम्ही ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा सुद्धा जप करू शकता. परंतु मी असं प्रेमानंदजी महाराजांच्या एका स्पीचमध्ये ऐकलेलं आहे की ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप म्हणजे गुरुकडून आपण हा मंत्र घेतल्याशिवाय ह्याचा जप करायचा नसतो. तर अशा वेळेस तुम्ही सांब सदाशिव ह्या मंत्राचा जप केला तरीही चालतो. पण आता शेवटी तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, कारण साहजिकच म्हणजे सगळेजण आपण महाशिवरात्री आली किंवा श्रावणामध्ये ओम नमः शिवाय सतत म्हणतोच. परंतु कुठेतरी त्यांचं स्पीच ऐकल्यामुळं मनात कुठेतरी ती गोष्ट आहे की आपण स्मरण करतोय परंतु आपल्या गुरुकडून हा मंत्र घेतलेला नाही तर त्याचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत नाही. त्यामुळं आपण सांब सदाशिव किंवा शंभोची जी नामावली आहे ती जरी घेतली, त्याचा जरी जप केला तरीही चालतो. आता शेवटी आता आपला वैयक्तिक प्रश्न आहे, फक्त आपल्याला भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची सेवा ह्या दिवशी करायची आहे की जेणेकरून विष्णू हे पालन करता आहेत आणि भगवान शंकर हे संहारक आहेत. या दोघांचाही समतोल आपल्या आयुष्यात यावा म्हणून या दोघांची सेवा आपल्याला करायची आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला मौनी अमावस्येचा दिवस साजरा करायचा आहे किंवा मौनी अमावस्येचं निमित्त साधून ह्या पद्धतीने हा दिवस घालवायचा आहे. तर निश्चितच आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदेल. दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करायची होती. त्यामुळे आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.